नमस्कार, मी राही भिडे. विधानसभा निवडणुकीचे निकाल सुरू आहेत. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या ह्या निवडणुकीमध्ये सर्वात मुख्य फॅक्टर आणि सर्वात महत्त्वाचा चर्चेला गेलेला सुद्धा फॅक्टर जर कोणता असेल तर तो शरद पवारांचा. शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या कारणात नेहमीच पुढे आलेलं आहे. नेहमीच शरद पवार हे गेम चेंजर म्हणून सुद्धा ओळखले जात होते. त्यांच्या अनेक बाबी अशा राजकारणातल्या आहेत की त्यावरती भलीबुरी चर्चा, चांगली वाईट चर्चा नेहमीच होत राहिलेली आहे. शरद पवार हे स्वतः आज या निवडणुकीमध्ये इतके ॲक्टिव्ह होते की सर्वांना असं वाटत होतं की शरद पवार काहीतरी मोठा गेम करतील. आणि शरद पवारांच्याबद्दल असं लोकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे की शरद पवार हे काहीही करू शकतात. म्हणजे राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात असो किंवा दिल्लीच्या राजकारणात असो, शरद पवार हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे असं त्यांची इमेज आजपर्यंत होती. आणि आत्तासुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये ते चमत्कार करतील आणि कदाचित महाराष्ट्राचा हरियाणा होईल. ओव्हरनाईट आपण काहीतरी वेगळीच वेगळेपण असं आपण दाखवू त्यांच्या राजकारणाचं आपल्याला दिसेल असं एकसारखं वाटत होतं. आणि शरद पवारांनी आत्तापर्यंत ज्या निवडणुका लढल्या, खरं म्हणजे जेव्हा काँग्रेस एकदम फार्मात होती त्यावेळेला शरद पवार नेहमी काँग्रेसच्या विरोधात असायचे. वरून असायचे, आतून असायचे. अशा पद्धतीने त्यांचं राजकारण असायचं. आणि शरद पवार नेहमी 50 ते 54, 50 ते 55, 50च्या पुढे म्हणजे 60च्या पुढे वगैरे असं कधीच नाही. म्हणून त्यांच्यावरती आम्ही पत्रकार टीका पण करायचो की शरद पवार जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये 50-55 जागा आणू शकतात असं, कारण त्यांची ताकदच तेवढी आहे. अशा प्रकारची टीका पण शरद पवारांवर केली गेली बरेचदा. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की शरद पवार आता करणार काय? खरं म्हणजे की 80 वर्ष वयाची उलटून गेल्यानंतर सुद्धा ते, आणि त्यांना तब्येतीचा त्रास असतानासुद्धा त्यांनी सबंध महाराष्ट्रभर दौरे केले, अगदी शेवटपर्यंत दौरे केले. एका मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा पावसामध्ये ते भिजले, पावसात भिजलेले असताना, पाऊस डोक्यावरनं कोसळत असतानासुद्धा त्यांनी निवडणुकीचा प्रचार केला होता. आणि त्यामुळे तिथे अर्थातच मग सगळीकडे शरद पवार असं, म्हणजे ते काहीही करू शकतात, कशाही पद्धतीने ते राजकारण खेळू शकतात आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकतात असं त्यांच्याबद्दल बोललं जात होतं. आणि मग ह्यावेळेला तर शरद पवारांनी खरं म्हणजे खूप त्रास सहन केला. एकतर त्यांच्या स्वतःच्या घरामधून अजितदादा वेगळेच होताना ते काही सरळ त्यांच्या इच्छेने बाहेर गेलेले नव्हते. शरद पवार हा फॅक्टर या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा गेम चेंजर होईल असं सगळ्यांना वाटत होतं. आणि मग त्यामुळे आपल्या इथे सत्ता पालट होईल आणि काँग्रेस आघाडीचं, महाविकास आघाडीचं सरकार येईल असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि विरोधी पक्षाला तर शरद पवार ह्या प्रचारामध्ये असल्यामुळे विरोधी पक्षाच्या पण मनामध्ये एक किंतु परंतु आले होते की शरद पवार काय नेमकं करतात हे माहीत नाही. त्यामुळे त्यांनी जो जोर लावला आणि शरद पवारांनासुद्धा नामोहरम केलं. म्हणजे शरद पवार हे स्टॉलवर्ट मराठा लीडर अशी त्यांची राष्ट्रीय पातळीवरती त्यांना म्हटलं जात होतं. तर
त्यांचा तो फॅक्टर, त्यांचं ते मराठा स्ट्रॉंग मन आणि त्यांचं एकंदरीतच राजकारण जर पाहिलं तर अशी त्यांची इमेज होती की शरद पवार राजकारणामध्ये आपल्याला हवं ते करू शकतात. पण आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की आता शरद पवार काय करणार. म्हणजे इतके दिवस त्यांनी खूप काही केलं, म्हणजे चांगलं वाईट राजकारण केलं, पण आता ते काय करणार असा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे. त्यांचा आता खरं म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना भरभरून मतं मिळतील आणि खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला ते वळण देतील. पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राने हिंदुत्वाकडे झुकू नये याच्यासाठी ते सर्वांना चांगलं मार्गदर्शन करतील आणि निवडणुकीत ते दाखवून देतील की महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तो केला जाणार नाही असं पटवून देतील आणि महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे काम करेल आणि पुरोगामीत्व आपलं पुरोगामित्व सिद्ध करून दाखवेल असं एकंदर सगळ्यांना वाटत होतं. ते काही घडवू शकलं नाही. खरं म्हणजे शरद पवार हे काही हरणारे नेते नाही, परंतु आता त्यांचं वय पाहता आणि ज्या पद्धतीने त्यांनी कष्ट घेतले संबंध महाराष्ट्रामध्ये आता तर ते पाहता असं वाटतं की शरद पवार हे खरोखर पुन्हा फील्डमध्ये कामाला येतील का असा एक प्रश्न पडलेला आहे. आणि शरद पवारांनी यापूर्वी जे वेगवेगळे प्रकार राजकारणामध्ये केले होते, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की 95च्या निवडणुकीत त्यांना हिंदुत्ववाद्यांचं मोठं आव्हान निर्माण करण्यात आलं होतं. त्यावेळेलासुद्धा त्यांनी त्याचा बरोबर प्रतिकार केला. नंतर त्यांनी 95ला युतीचं जेव्हा राज्य आलं होतं आणि त्यावेळेला बंडखोरी झाली होती जिकडे तिकडे, म्हणजे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली होती. शरद पवार बाजूला गेले होते आणि मग त्यांनी ज्या जागा तिथे त्या निवडणुकीमध्ये अत्यंत कमी जागा काँग्रेसच्या आल्या होत्या. खूप वादळं आली राजकारणामध्ये, खूप काही घडलं होतं त्यावेळेला. आणि 95च्या निवडणुकीमध्ये 40 अपक्ष आमदार, अंतर्गत बंडखोरीतून 40 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि ते 40 अपक्ष आमदार आणि प्लस शिवसेना भाजप युतीचे 3 अपक्ष असे 43 अपक्ष आमदार 95च्या निवडणुकीमध्ये आले होते. आणि त्यावेळेला शरद पवारांनी अक्षरशः म्हणजे सत्ता आपण करू शकत नाही असं म्हणून ती सत्ता सोडून दिली होती. आणि ती सत्ता सोडून दिल्यानंतर मग त्यांनी विरोधी पक्षात बसणं मान्य केलं होतं आणि खूप पुलाखालून पाणी वाहून गेलेलं आहे खरं म्हणजे. आणि शरद पवार आता पुन्हा जी ताकद त्यांनी काँग्रेसपासून वेगळं झाल्यानंतर दाखवली होती तीच ताकद त्यांना आता म्हणजे तिथपर्यंतच त्यांचं राजकारण आता सीमित झालं आहे की काय असं वाटायला लागलं. आणि शरद पवार आता ह्या पुढच्या काळामध्ये काय करणार, ह्या राजकारणाला कसं वळण देणार हे आता काही दिवसात समजून येईल. धन्यवाद.